वळ न्यायला ह्यांनी तोडून दिलं हे. मला म्हणलं घे तिकडे मोडून, आता तुला कसं घ्यायचंय तसं. आता ह्याचा ठाप शेंड घेते, बाकीचं टाकते ह्या कोपऱ्यात वाळायला. पडाकच आहे तर आता उन्हाळा आहे तर रान पडाकच राहणार. मिरगालाच पेरणार आता इथं. त्या आधी तो जळणाचा केवढा डिपू लावला, पुन्हा जळण पण येऊन न्यायचंय. आज लय काम आहे. अजून कपडे राहिले ते म्हणलं घेऊन येऊया. म्हणलं आधी हेच करडासनी. मी एकटीच यायला लागली होती. चल म्हणलं तुला तुटायचं नाही, तुला तुटतं व्यक्तीला म्हणून आलं. मी कुटीवर यायची होती बरं, पण ह्यांनी आलं का मग आलो चालत. मधनं जवळ आहेत ना, मधनं हाय तेवढं कुठे तिथं लावून तेवढं चालत यायला लागतं इकडं. म्हणून आलं चालतच. जुळवून किती बांधाय आणलंय तो कधी बाजच आणलंय कापून ती दोडकाड लायले तसलं. करडासनी खायला वेगळं आगळं जरा असलं म्हणजे खाते ती. आता घेतली ती म्हणल्या हौसनं, त्याला पाळले बी पाहिजे हौसनच खाया प्या जपून. मग काय पैसे एवढं मोठं घालून का उपयोग आहे. शर्ट पटाक दिसते त्याची मोठी झाली पाहिजे. उन्हाचा तर रग पडतोय. 9 म्हणत नाही 10 म्हणत नाही. ऊन एवढं कडाक्याचं लागतंय, भर बारायला लागत नाही इतकं ऊन लागतंय. घामच काढतोय. वाऱ्याचं पाणी एक कुठं हलत नाही. उन्हाळाच नाही बेकार आहे. असा उन्हाळा बघा 3 वर्षापूर्वी एक होता. असंच ऊन लागत होतं. औंधात टेम्परेचर जास्त आहे. अहो 3 वर्षापूर्वी बी असंच ऊन होतं. दुष्काळ पडला त्याचा. आजारी पडली का, सर झाली काय तुला? अहो माझं काय की नाही, सारखीच होती सारखीच जाते सर्दी. म्हणते ऊन पडलंय म्हणते हिला शिंबूड कसा. आता त्या सर्दीला काय हे हाय तरी फिरजातलं ही पाणी पित नाही, डेऱ्यातलं पाणी पितो या. फिरजातल्या पाण्यानं सर्दी होती म्हणून तर डेरा आणला ह्यांनी जाऊन. बास होईल एवढं आहे ना, का तोडा लागेल पुन्हा तुझी पोरच काढायचं आता, का करायचं आ तेवढंच करा. अजून एक तेवढं शर्ट खातील शर्टाला 6 झाली की आता. करड बारकी आहे ती. आता ती आहो खायला चांगली आहे ती पाठरते. मग मका सकाळी टाकली पडू दिली नाही पाक. त्यांना आता ब्रोटोन घेऊन येतोय. भूक वाढीच हवी. औषध घेऊन येतो ब्रोटोन भूक वाढीचं. जंत बिंत नाही तर पण त्याच चांगली आहे ती पाठर. जळांनी आता का पेटवून देऊ दे ही जळान. आवय पिटवून देणार शान दिसत. मग आता झालं महिनाभर आलं, पुन्हा पेराला राहणं गुत्तय पुन्हा कामाचं. काढू महिन्यात नेऊन टायली आणा, टायली टाकू आपण सवळून एक दिवशी सगळं करा. एक दिवशी ट्रॅक्टर सवळायचं आणि बका बका उचलून टायली टाकायचं आणि टायली नेऊन उरळायचं तिकडं. ते आता काय मोह बिव बसले करून तो मोह बिव बसले करून तो आता तळ्याकडे नेऊन टाकावं आहे असं जेसीबीने भरून. जेसीबीत मग उठल्यावर त्याला जावत नसतं. जळणाचं एक कार आहे. ती टाकी आली संपत तेवढी संपून भरून आणून ठेवूया. आचार्याला द्यायला लागेल की पुन्हा. त्याला असं एक त्यांची मोकळी करा मला. 2 टाक्या दिल्या बस होत असं त्या आचार्याला. होय होय. गेल्या वर्षी आणल्या होत्या मागून. संपलं व्हायचं. होय हो. संपलं म्हणलं. संपलं. हा एका एकरच. एवढं का पुरतंय, अजून काढावं लागतंय. जळान काढवायचं. ह्यातच ही कड कड ही काटक विटक करू कळा. बुरीचा हायनी बरा घेऊ का.
म्हणजे चांगलं जाळ नाही क- हिथं बोर होती ही काढली काय की काय मिळायचं काय म्हणता कुराड आणता का खाली जरा सावळा खाली कुठे काट काढू आपडतं जाऊ आपल्याला ती काढतात पण काटा असते आता या कडू वाकडं काटा कातड धरून धरतात ते उपसत नाही पुन्हा हातात मोडतात एक वेळेस चिलारीचा काटा बरा पुरीचा काटा नाही येडा काटा असतो या वाकडा आहे व ते असं धरतय वडतय डायरेक्ट अय. केस पिस गुतली जाते उपसूनच काढतय सोडत नाही ते तुझ्या फळचं थापा मुळसं बाबळे ते फुटून आल्याला लय कवळ आहे दरंग आहे ते काटा मोडल मोडलायच काटा मला कधी कधी मोडला कुणाला आता लसायला लागला जाणवला नाही मोडलेला गुरुची साल सुद्धा लय निघाली तिथंच झाड थांबा कशाला झाड थांबा आलो. चांगलं बुडलं बुडेल माया टाळकीत हा मोर उपसते थोडं डोळ्यात जाईल गेलं का फानकाड मोड होती हातात काटा घुसल बघ आले की टाकून पहिले टाकी दे घरावर तिकडं मी भिली ती भुंगा आणला म्हणलं भाऊ सुटलं काय